शिकवायची याची आपण कमिटी तयार केली। बंधू भगिनींनो, यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत। आता काल काय सांगितलं, म्हणाले नवी मुंबईचं विमानतळ झालं म्हणजे आता मुंबईचं विमानतळ खतऱ्यात आलं, यांना मुंबईचं विमानतळ विकायचं आहे म्हणून हे नवी मुंबईचं विमानतळ यांनी तयार केलं। आता मी राजकारणात पैदाही झालो नव्हतो तेव्हा या नवी मुंबईच्या विमानतळाची संकल्पना पडली। 1988 सालापासून नव्या मुंबईला एअरपोर्ट करायचं या संदर्भातली संकल्पना झाली। पण ते जाऊ द्या, माझा त्यांना सवाल आहे, तुम्ही मातोश्री वनवरनं मातोश्री तुकडे गेलात का गेला? जागा कमी पडत होती म्हणून? किंवा आमचे राजसाहेब कृष्णकुंजमधनं शिवतीर्थावर गेले का गेले? जागा कमी पडत होती म्हणून। अरे असंच आमच्या मुंबईच्या एअरपोर्टवर एकच धावपट्टी होती, दुसरी धावपट्टी तिथे तयार करता येत नाही म्हणून 25 वर्ष चाललं होतं नवी मुंबईला एअरपोर्ट करा। इतके अहवाल आले, तुमच्याही काळात अहवाल आला, प्रत्येक अहवालाने सांगितलं मुंबईला जर नवीन एअरपोर्ट दिलं नाही तर मुंबईचा जीडीपी आता थांबलेला आहे, मुंबईची ग्रोथ थांबलेली आहे। अरे मोदीजींच्या नेतृत्वात 5 वर्षामध्ये आम्ही नवीन एअरपोर्ट करून दाखवला। तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं? आणि आता सांगतो तिसरा एअरपोर्ट पण करणार आहे। अरे जर लंडनला 3 एअरपोर्ट असू शकतात तर माझ्या मुंबईला 3 एअरपोर्ट का नाही? कदाचित मी इथे 3 एअरपोर्ट केल्यानंतर तुम्हाला इथे लंडन असल्यासारखं वाटेल आणि तुम्ही इथेच थांबाल, म्हणून तिसरा एअरपोर्ट देखील या ठिकाणी करणार आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई याची क्षमता 1.5 पट करणार आहे, त्याची क्षमता वाढवणार आहे। हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलाय। आणि म्हणून बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं या ठिकाणी मुंबईकरांकरता आम्ही मेट्रो केली, मुंबईकरांकरता ईव्ही बसेस आम्ही घेतल्या, मुंबईच्या सबअर्बन रेल्वेला आधुनिक आम्ही त्या ठिकाणी करतोय, गरिबांना घर देतोय, बीडीडी चाळीत राहणाऱ्याला त्या ठिकाणी घर मिळालं, अभ्युदय नगरला घर मिळतंय, पत्रा चाळीत राहणाऱ्या त्या माझ्या मराठी माणसाला तुम्ही त्याचं घर हिरावून घेतलं होतं, त्याला देखील घर देणारे आम्ही आहोत। आणि त्यासोबत या विशाल सह्याद्रीमध्ये आमचे जे लोक राहतात त्यांना घर देणारे आम्ही आहोत। या मुंबईमध्ये प्रत्येकाला घर देण्याचं काम हे आम्ही करतो। पण ज्या धारावीमध्ये घर देण्याचा निर्णय आम्ही घेतला, बंधू भगिनींनो, 2014 साली राजीव गांधी आले, ते म्हणाले धारावीचं रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे। 30 वर्ष काही झालं नाही, मोदीजींचं सरकार आलं, 2014 नंतर केंद्र सरकारची जागा आम्ही घेतली आणि त्या ठिकाणी धारावीचं रिडेव्हलपमेंट करायचं ठरवलं। पहिलं टेंडर आम्ही दुसऱ्या विकासकाला दिलं होतं, सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या, त्या प्रक्रिया पूर्ण करून टेंडर गेलं होतं। मग मला सांगा उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर ते टेंडर का रद्द केलं? तुम्हाला कोणाला टेंडर द्यायचं होतं म्हणून ते रद्द केलं? आता मी विचारू का की तुम्हालाच अडाणींना टेंडर द्यायचं होतं म्हणून तुम्ही ते टेंडर रद्द केलं? आणि म्हणून आम्ही पुन्हा सरकारमध्ये आलो त्यावेळेस लक्षात आलं यांनी अशा अटी शर्ती केल्या होत्या की या धारावीच्या रिडेव्हलपमेंट सोबत मुंबईवर टीडीआरची मोनोपोली झाली असती। आम्ही सांगितलं चालणार नाही, शिंदेजी आणि मी होतो, आम्ही त्या टीडीआरचं कॅपिंग केलं, 90% आपल्या डीएसआरच्या वर, या डीएसआरच्या वर किंमत देता येणार नाही म्हणून सांगितलं। आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्ही टीडीआर एक्सचेंजची अट टाकली, ऑनलाईन केवळ ट्रेडिंग करावं लागेल हे सांगितलं। आणि धारावीची जागा ही आम्ही कोणाला दिली नाही, धारावीची जागा आम्ही डीआरपीला दिली, डीआरपीला। आणि त्या डीआरपी मध्ये सरकार देखील आहे,
विकास अडाणी आहेत, पण त्यात सरकार देखील आहे आणि त्या ठिकाणी ओपन कॉम्पिटिशन केली, 4 टेंडर आले, त्यातनं आम्ही ज्यांनी सर्वात जास्त फायद्याचा सौदा दिला त्याला ते टेंडर त्या ठिकाणी गेलं. पण बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं या ठिकाणी खोटं बोल पण रेटून बोल ही जी तुमची पद्धत आहे, या पद्धतीचं या ठिकाणी पर्दाफाश करण्याकरता मी आलो आहे. अरे बाबा, या सगळे जे प्रोजेक्ट आहेत, ज्या सगळ्या प्रोजेक्टचं तुम्ही बारसं करून राहिले, मी तर सांगितलं शेजारच्याचं पोरग मांडीवर बसवता आणि आमचं पोरग आहे सांगता. अरे या मुंबईला माहिती आहे, ये पब्लिक आहे, ये सब जानती है, कोणी केलाय मुंबई करता हे माहिती आहे. तुम्हाला दाखवण्याकरता एक देखील विषय या ठिकाणी या 25 वर्षात करता आला नाही. पण विकासावर बोलायचं असेल तर मर्द व्हावं लागतं. आता कोणामध्ये मर्दानगी आहे की नाही हे बोलणारा मी नाही आहे, माझे ते संस्कार देखील नाही आहे. पण माझ्या आई वडिलांपर्यंत तुम्ही पोचलात, माझ्या आई वडिलांवर तुम्ही बोललात. अरे शरम वाटली पाहिजे. मला एका गोष्टीचा अभिमान आहे, मी त्या बापाचा पोरगा जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होता. मी त्या बापाचा पोरगा ज्या बापानं इमर्जन्सीमध्ये 2 वर्ष जेलमध्ये काढले. मी त्या बापाचा पोरगा ज्याने आपलं जीवन संघर्षात घालवलं, कधी संपत्ती कमवली नाही. आणि मी तुम्हाला सांगू, अरे आज माझा बाप ज्यावेळी स्वर्गातनं मला पाहत असेल त्यावेळी त्यालाही हा आनंद होत असेल की माझं हिंदुत्व माझ्या मुलांनी या ठिकाणी चालवलं. पण तुमचे पिताश्री हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे